बॉलिंग मार्कवरती आकाश. व्हेरी फर्स्ट बॉल. पहिल्या चेंडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. मॅचची गोल्डन विकेट. मैदानाच्या बाहेर घातक फलंदाज प्रशांत बाद. मंगेश बाद झालेत पहिल्याच बॉलवरती. पहिल्याच बॉलवरती विकेट आली आकाश गायकरला. पहिल्याच बॉलवरती पहिली सफलता. प्रशांत नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय मयूर. 3 ओव्हरचा सामना. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन. आता पाहूयात मयूर आला बॅटिंग मार्कवरती. पहिल्याच बॉलवरती विकेट. ओव्हर नंबर 1. आकाश गायकर बॉलिंग करतोय. रोहितने चांगली झेल. शॉट थर्ड मॅन आणि शॉट पॉइंट मध्ये पकडली. लेग कटरचा बॉल होता. व्यवस्थित कनेक्ट नाही. अतुल चेंडू पर्यंत. डाऊन द बॉल. 1 मोर विकेट डाऊन. आणखीन एक फलंदाज बाद. 2 बॉलवरती 2 विकेट. पहिल्या बॉलवरती बाद झाला फलंदाज मंगेश. आता दुसऱ्या बॉलवरती बाद होतोय फलंदाज मयूर. बॅट्समॅन आउट. बॉलवरती 2 विकेट. नवीन फलंदाज हरेश. सलग 2 बॉलवरती 2 विकेट. आकाश गायकर लेग ब्रेक ऑफ ब्रेक. चेंज ऑफ पेस विथ द पेस. क्लीन बोल्ड. सलगचे 3. 2 बॉलवरती 2 विकेट. झेलच्या स्वरूपामध्ये तिसऱ्या बॉलवरती यस्या उद्ध्वस्त करून लावलेल्या. बॅट्समॅन आउट. फलंदाज बाद. 3 in a row. वरती 3 विकेट. पहिल्या बॉलवरती रोहितनं झेल पकडली. शॉर्ट कव्हर पॉइंटला. दुसऱ्या बॉलवरती वायडिश लॉंग ऑफला झेल पकडली अतुलनं. त्यानंतर तिसऱ्या बॉलवरती क्लीन बोल्ड. गोलंदाज तयार. चौथ्या बॉलवरती आडवा पाटनं खेळलं. शॉर्ट मिडॉन मधून लॉंग ऑन मध्ये काढला. अतुल पोहोचला. दुसऱ्याचा प्रयत्न चालवला. प्रशांतची विकेट धोक्यामध्ये. रनआउटची दाट शक्यता. पंचांकडे अपील. रनआउट साठी रेफर केला. चॅलेंज करत असताना थर्ड अंपायर कडे डिमांड केली. बॅट्समन सेफ. 2 रन इथून पूर्ण होत आहेत. रॉकेट थ्रोची गरज होती. पॅरलल थ्रो पाहिजे होता. किमान 1 ते 2 सेंटीमीटर बॅट आतमध्ये आली. ग्राउंडिंग झाली.
आता प्रशांतची विकेट धोक्यामध्ये होती. संघाची धावत संख्या 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 2 धावा. काही क्षणामध्ये सुधाभाऊ गारे यांचं या स्पर्धेच्या ठिकाणी शुभागमन होणार आहे. त्यांच्या स्वागताची तयारी संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीने चालू आहे. बोल तयार. आडवा बाटनं खेळलेत. जेलची शक्यता होऊ शकते. क्षेत्ररक्षक पोहोचलेत अतुल. जेल त्यानं स्वीकारले. आणखीन एक फलंदाज बाद. 4 विकेट आतापर्यंत 5 बॉल मध्ये घेतलेत आकाश गायकरनं. फिरकीपटू स्विंग के सुलतान मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक विकेट घेत असताना फलंदाज बाद. थँक्यू. बॉल अटॅक करण्याचा प्रयत्न पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये जेल अजून एक अतुलने पकडले. या ओव्हरमधली दुसरी जेल अतुलची. फलंदाज बाद आकाश गायकर. काय बॉलिंग करतोय. इन स्विंगर आउट स्विंगर दोन्ही प्रकारचे गोलंदाजी व्हेरिएशन त्याच्याकडे. शेवटचा बॉल आता बाकी राहिला. 4 गडी बाद 2 धावा. शेवटचा बॉल लेट कट खेळलेत. हाच क्रिकेट तर सुरुवातीला खेळायचा होता. जे जमलं नाहीये आई गावदेवी नानिवली संघाला. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झाला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावत संख्या 3 धावा धावपटलावरती 4 गड्यांच्या मोहबदल्यामध्ये 4 बाद 3. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावत संख्या 4 गडी बाद 3 धावा. दुसऱ्या ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कवरती आला अतुल लोंगले. आता ही जोडी महत्वाची. प्रशांतला अजून एकही बॉल मिळालेला नाहीये आणि त्यानंतर करण मागच्या मॅचमध्ये 2 बॉलमध्ये 4ची गरज असताना ठोकलेला षटकार. काही क्षणामध्ये या स्पर्धेच्या ठिकाणी माजी उपाध्यक्ष तथा सभापती शिक्षण क्रीडा व आरोग्य समिती रायगड जिल्हा परिषदेचे सुधाभाऊ गारे यांचं काही क्षणामध्ये आगमन होणार आहे. चांगल्या चेंडूने सुरुवात केला अतुलच्या माध्यमातून. डॉट बॉल. दुसऱ्या षटकाला सुरुवात. अतुल बॉलिंग मार्कवरती. करण आणि प्रशांतकडे आता महत्व प्रशांत वरती मोठी जबाबदारी खास करून प्रशांत आणि करण. लो फुल टॉस होता. एज लागून पाठीमागे रनआउटची शक्यता. डायरेक्ट हिट मिस झाली आहे. एक रन. प्रशांत भरपूर रिस्क घेतो या मॅच मध्ये. एकही बॉल त्याने फेस केला नाहीये परंतु जवळपास 2 वेळा तो रनआउटच्या स्वरूपामध्ये वाचला. एक धाव या बॉलवरती संघाची धावत संख्या 1च्या मदतीने जाऊन पोहोचलेली आहे. ती 4 वरती 4 गडी बाद 4. त्या क्षणामध्ये या स्पर्धेच्या ठिकाणी शिक्षण आरोग्य व क्रीडा समितीच्या रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा सभापती सन्माननीय सुधाभाऊ गारे यांचं काही क्षणामध्ये या स्पर्धेच्या ठिकाणी आगमन होणार आहे. या पाहुण्यांची वाट आपण आतुरतेने पाहत होतो. 4 गडी बाद 4 धावा. प्रशांतचा हा फटका पाठीमागे शॉर्ट थर्डमॅन मध्ये चांगली फिल्डिंग होते. जवळपास बॅकअप नाहीये. डीप मधून प्रोटेक्शन पोहोचते. तत्पूर्वी 2 धावा या बॉलवरती पूर्ण होतात.
2 धावा या बॉलवरती. 2च्या मदतीने संघाची धाव संख्या 4 गडी बाद 6. अंतिमचे 3 बॉल. ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलिंग करतो अतुल. ओव्हर नंबर 2. पहिल्या ओव्हरमध्ये काय जबरदस्त बॉलिंग केली. 3 धावा देत 4 गडी बाद केले होते आकाश गायकरनं. इन स्विंगर, आउट स्विंगर, चेंज ऑफ पेस, प्रॉपर इम्पॅक्टफुल बॉल, भरपूर इम्पॅक्ट टाकून गेला आकाश पहिल्याच ओव्हरमध्ये. धाव पुस्तकावरती 6 गडी 4 बाद झालेत. लॉफ करायचं होतं पाठीमागे. चांगली विकेट किपिंग रोहन काढून पुन्हा एकदा धावबाची संधी. नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रोची आवश्यकता होती. एकच रन रेस घेत नाही आता तो अमरोली संघ. माहिती आहे 1-1 रन जाऊन देत आहेत, कारण पहिला पॉवर प्लेच्या ओव्हरपासून जे बॉलिंग त्याने चालू केलेली आहे प्युअर डॉमिनेटिंग क्रिकेट. फक्त सिंगल लेगच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 4 गडी बाद 7 धावा. उर्वरित 2 बॉलचा खेळ आता बाकी राहिला. शंकर कोंडे आणि त्यांचा संपूर्ण टीम आता भाऊंच्या आगमनाची तयारी करत असताना अंतिमचे 2 बॉल. लॉफ करतात. जेलची शक्यता जवळपास खेळाडू नाही आहेत. लॉंग ऑन पासून आकाश आले होते, परंतु अगदी त्यांच्या समोर बॉल पडला. फक्त 2 धावा या बॉलवरती मिळतात आणि संघाची धावसंख्या 2च्या मदतीने जाऊन पोहोचलेली ती 9 या धावसंख्येवरती. शेवटचा बॉल या ओव्हर मधला. अतुलच्या विरोधामध्ये आतापर्यंत 6 स्ट्रायकिंग एंडला करण. बरोबर पाया टाकला बॉल. यॉर्कर क्लीन बॉल. यू मिस आय विल डेफिनेटली. फलंदाज बाद. 9ला धक्का 5वा. चला शेवटचा बॉल या ओव्हर मधला नाही, 2 ओव्हरचा खेळ झालेला. शेवटच्या बॉलवरती विकेट आली. टीमची धावत संख्या जाऊन पोहोचलेली आहे 5 गडी बाद 9 या धावत संख्येवर. त्याचबरोबर ज्या मान्यवरांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो ते सुधाभाऊ घारे यांचं या स्पर्धेच्या ठिकाणी होतं शुभ आगमन. ज्या पाहुण्यांचे आपण आतुरतेने वाट पाहत होतो, जिथे वाते विकासाचे वारे, ज्यांचं नाव आहे सुधाभाऊ घारे, आणि ज्या पाहुण्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो, माजी उपाध्यक्ष तथा सभापती शिक्षण आरोग्य व क्रीडा समितीचे रायगड जिल्हा परिषदेचे तडफदार व्यक्तिमत्व, कर्जत तालुक्याची रायगड जिल्ह्याची धगधगती तोफ, जिथे वाती विकासाचे वारे, त्यांचं नाव आहे सुधाभाऊ घारे. आणि ज्या पाहुण्यांचे आपण आतुरतेने वाट पाहत होतो, कर्जत तालुक्याचा ठाण्या वाघ म्हणून ज्याची ओळख राहिलेली ते सुधाभाऊ घारे, माजी उपाध्यक्ष तथा सभापती शिक्षण आरोग्य व क्रीडा समिती रायगड जिल्हा परिषदेचे सुधाभाऊ घारे यांचं नुकताच या मुख्य व्यासपीठाच्या ठिकाणी शुभागमन झालेले. त्यांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत आपण करूयात. बऱ्याचशा उशिरापासून मान्यवरांची वाट आपण पाहत होतो. बऱ्याचशा उशिरापासून शंकरजी कोंडे आपल्या संपूर्ण टीम सोबत त्यांच्या आगमनाच्या तयारीमध्ये होते. आणि तेच रायगड जिल्ह्याची धगधगती तोफ, कृतिशील विचारांचे गतिशील नेता आणि भावी आमदार म्हणून त्यांचे कार्यकर्ते त्यांच्याकडे पाहतात. आज कर्जत तालुक्याचे लाडके भाऊ सुधाभाऊ घारे यांचं नुकताच मुख्य व्यासपीठावरती आगमन झालेलं, त्यांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत आम्ही करत आहोत. पाहुण्यांच्या माहितीसाठी चालू असलेला सामना, थँक्यू डीजे, आई गावदेवी नानिवली आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपला कर्जत तालुक्यामधील संघ अर्थातच स्वर्गीय दीपा पाटील प्रतिष्ठान हा संघ खेळतो. पहिल्या सत्राचा डाव चालू आहे आणि 2 ओव्हरमध्ये संघाची धावत संख्या जाऊन पोहोचली आहे 5 गडी बाद 9 धावा धावफलकावरती आहेत. शेवटच्या षटकाचा खेळ बाकी आहे. बॉलर आलेत रोहित. पहिला चेंडू आक्रमण करण्याचा प्रयत्न प्रशांतच्या वतीने मिडॉनला बॉल चालला. क्षेत्ररक्षक अतुल पोहोचलेत. पहिली सिंगल वेगाने, सेकंडचा कॉल, सॅकिंग एंडला थ्रो. तत्पूर्वी 2 धावा पूर्ण झाल्यात. जबरदस्त रनिंग इन बिटवीन द स्टम्प्स. 2 धावा या पहिल्याच बॉलवरती
अंतिम षटकामध्ये ज्या धावा वसूल करतील त्याच धावा कुठेतरी फायदेशीर ठरतील. सेकंड इनिंग मध्ये जर रन पाहिजे असेल तर या ओव्हरमध्ये त्यांना धावा कमावणं गरजेचं आहे. जबरदस्त सामना आपण पाहता. क्रीडांगणाच्या चौफेर भगवी पताका झळकत असताना जी या स्पर्धेची शान आहे. रोहित तयार, टीमची धावसंख्या 11. शेवटचं षटक खोदून काढण्याचा प्रयत्न, मनोवैज्ञानिक दबाव बनला, मेंटल प्रेशर इथे बनला प्रशांत वरती. आणखीन एक डॉट बॉल त्यानं फेकला. पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहिला. आकाश गायकरने 4 विकेट घेतल्या. त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये अतुल लोंगले आले. आता तिसऱ्या ओव्हरमध्ये बॉलिंग करत असताना रोहितच्या वतीने देखील जबरदस्त कामगिरी. 5 गडी बाद, 11 धावा धावफलकावरती आहेत. अंतिमचे 4 बॉल. ओव्हर नंबर 3 मध्ये बॉलर रोहित. लॉफ करण्याचा प्रयत्न, टॉप एज कॅच ड्रॉप. प्रयत्न चालवले होते. पहिली रन वेगाने पूर्ण केले. सेकंडचा कॉल, नॉन स्ट्रायकिंग थ्रो. रन आउटची शक्यता. फलंदाज बाद. 1 रन या बॉल वरती मिळते. 12 या धावसंख्येवरती 6वा गडी बाद. थँक्यू थँक्यू थँक्यू. जेथे वाती विकासाचे वारे, नाव त्यांचं सुधाभाऊ गारे. मी सातत्याने नेहमी उल्लेख करत आलेलो आहे. भरपूर साहेब, भरपूर शेट आपण पाहिले असेल, परंतु लाडाने जर कोणाला भाऊ म्हणत असेल तर कर्जत तालुक्यामधील एकमेव भाऊ सुधाभाऊ गारे. अखंड गोर गरीब जनतेचा कैवारी, सामान्य जनतेचा नेता म्हणजे सुधाभाऊ गारे. आणि मिड विकेटला फटका चालला बाउंड्रीच्या बाहेर. चौकार. धन्यवाद धन्यवाद डीजे, थँक्यू. चौकार आलाय. 4च्या मदतीने संघाची धावसंख्या 16 या धावसंख्येवर. 6 गडी बाद, आतापर्यंत 16 धावा. 2 बॉल बाकी आहेत ना. पुन्हा एकदा रोहित तयार. ओव्हर नंबर 3, 16 धावा. एज लागली आहे पाठीमागे. जेलची शक्यता. रोहनने वेट अँड वॉचची भूमिका घेतली. पहिली सिंगल ही वेगानं पूर्ण होते. 1च रन या बॉलवरती मिळते. आता अंतिम बॉलचा खेळ बाकी राहील. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 1च्या मदतीनं 17 या धावसंख्येवरती. पाहूयात आता शेवटचा बॉल कितीपर्यंतचं टार्गेट. या अंतिम बॉलवरती ज्या धावा येतील त्याच धावा महत्वाच्या ठरतील. 4 दिवसांची क्रिकेटची संकल्पना. रुपेश कोंडे विद्यमान सदस्य, ग्रुप ग्रामपंचायत अस्सल यांच्या विद्यमानाने ठेवण्यात आलेली स्पर्धा. शंकरजी कोंडे युवा वर्गाचा युवा शिलेदार शंकर कोंडे यांच्या मेहनतीने साकारण्यात आलेली स्पर्धा आपण इथे पाहतात. सर्वांचं सहर्ष स्वागत. 6 गडी बाद 17. अंतिम चेंडूचा खेळ बाकी आहे. स्ट्रायकिंग एंडला आता राजेश. रोहित तयार. शरीरापासून दूर आहे. शेवटच्या बॉल पासून कदाचित अजून वाट पाहावी लागणार आहे. 1 एक्स्ट्राची रन या चेंडूवरती मिळते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 6 गडी बाद, 18 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल आता या ओव्हर मधला बाकी आहे. त्यानंतर मान्यवरांचा भव्य सन्मान सोहळा आपण या मुख्य व्यासपीठावरती घेणार आहोत. शेवटचा बॉल पुल करायचा होता. चांगला बॉल. फलंदाज बाद. कॉट बिहाइंड. 7 गडी बाद झालेत नानिवली संघाच्या 18 वरती. पहिल्या सत्राचा डाव इथून आटपलाय आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धाव पुस्तकावरती 18 आणि विजयासाठी 19 धावसंख्येची इथून गरज आहे. पाहूयात 19 धावा नानिवली संघ इथून डिफेंड करेल की चेस करेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. परंतु ज्या मान्यवरांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो, सामान्य जनतेचा नेता म्हणून ज्यांची ओळख आहे, युवा पिढीच्या गळातील ताईत म्हणून ज्यांची ओळख आहे, माजी उपाध्यक्ष तथा सभापती शिक्षण आरोग्य व क्रीडा समितीचे, रायगड जिल्हा परिषदेचे कर्जतचे लाडके भाऊ अर्थातच सुधाभाऊ घारे यांचा भव्य सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती घेणार आहोत. आम्ही सन्माननीय जनार्दनजी कोंडे साहेबांना विनंती करतोय की आपला पवित्र शुभ हस्ते आपण हा भव्य सन्मान या व्यासपीठावरती करावा. ज्या पाहुण्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो ते सुधाभाऊ घारे यांचा भव्य सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती
गोर गरीब जनतेचा नेता, मोठ्यांचा आशीर्वाद, मित्रांची कट्टर साथ आणि सर्वांचं त्यांच्यावरती असलेलं प्रेम आणि 2024ला सर्वजण भावी आमदार म्हणून भाऊंना ओळखतात आणि त्यांना आपण आयोजकांच्या वतीनं भरपूर सारा शुभेच्छा देऊयात. त्याचबरोबर त्यांच्या सोबत उपस्थित सन्माननीय संतोषजी तोरवे साहेब उपस्थित आहेत, त्यांचा देखील लगेच सन्मान करूयात. आम्ही संजयजी मोरे साहेबांना विनंती करतो की आपल्या पवित्र शुभास्ते आपण संतोषजी तोरवे साहेबांचा सन्मान या व्यासपीठावरती करावा. भव्य सन्मान या व्यासपीठावरती पाहुण्यांची आपण ज्या आतुरतेने वाट पाहत होतो त्यांचं सहर्ष स्वागत आपण या स्पर्धेच्या वतीनं करत आहोत. सन्माननीय संतोषजी तोरवे साहेबांचा हा भव्य सन्मान या व्यासपीठावरती. त्याचबरोबर अरुणजी कराळे साहेब उपस्थित आहेत, त्यांचा देखील लगेच सन्मान आपण करतोय. आम्ही सुनीलजी कोंडे यांना विनंती करत आहोत की आपला शुभ हस्ते आपण अरुणजी कराळे साहेबांचा सन्मान आपण या व्यासपीठावरती करावा. त्याचबरोबर याच ग्रामपंचायतीमधील कार्यसम्राट सरपंच म्हणून ज्यांची ओळख आहे ते सन्माननीय रमेश लदगे साहेब उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा विशेष सन्मान आपण या व्यासपीठावरती घेत आहोत. आम्ही पुढील सन्मान करण्यासाठी शंकर कोंडे या स्पर्धेचे लाडके आयोजक श्रीमान शंकरजी कोंडे यांना विनंती आहे की आपला शुभ हस्ते आपण सरपंच रमेश लदगे साहेबांचा भव्य सन्मान या व्यासपीठावरती करावा. कार्यसम्राट सरपंच म्हणून ज्यांची ओळख आहे ते रमेश लदगे साहेबांचा भव्य सन्मान आपण या व्यासपीठावरती करत आहोत. त्याचबरोबर ऋषी भगत साहेब उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा लगेचच सन्मान करूयात. सुरेशजी कोंडे यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण ऋषी भगत साहेबांचा सन्मान या व्यासपीठावरती करावा. ऋषी भगत यांचा सन्मान आपण या व्यासपीठावरती घेत आहोत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. त्याचबरोबर रोहिदासजी पाटील साहेब उपस्थित आहेत, त्यांचा देखील लगेचच सन्मान आपण या व्यासपीठावरती. सन्माननीय सुनीलजी कोंडे यांना विनंती की आपला पवित्र शुभ हस्ते आपण रोहिदासजी पाटील साहेबांचा भव्य सन्मान आपण या व्यासपीठावरती करावा. यावर रोहिदासजी पाटील साहेब आपला देखील आम्ही सन्मान या व्यासपीठावरती करत आहोत. त्याचबरोबर सन्माननीय सूर्यकांतजी टोंबरे साहेब उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा लगेचच सन्मान आम्ही करतोय. संजयजी मोरे साहेबांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण सूर्यकांतजी टोंबरे साहेबांचा विशेष सन्मान या व्यासपीठावरती आपण करावा. सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत आपण करूयात. या स्पर्धेच्या वतीनं अतिथी देवो भव ही आपली महाराष्ट्राची संस्कृती आणि ती संस्कृती आपण जपत असताना पाहुण्यांचा भव्य सन्मान करतोय. आणि त्याचबरोबर आमचे स्पर्धेचे लाडके आयोजक श्रीमान शंकरजी कोंडे यांचे जिगरी यार जवळचे मित्र महेंद्रजी गारे यांचा देखील विशेष सन्मान आपण या व्यासपीठावरती घेत आहोत. शंकरजी कोंडे यांनाच विनंती आपल्या शुभ हस्ते आपण पुढील सन्मान करावा. सन्मान्य गणेशजी पारधी साहेब उपस्थित आहेत, त्यांचा देखील सन्मान आपण करूयात. सुनीलजी कोंडे साहेबांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण मान्यवरांचा भव्य सन्मान आपण या व्यासपीठावरती करावा. काही निकटवर्ती आहेत भाऊंचे, नेहमीच भाऊंसोबत कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्या क्षणाला उपस्थित असणारे हे भाऊंचे काही निकटवर्तीय समर्थक आहेत, त्यांचा सन्मान आपण या व्यासपीठावरती. पंचांना विनंती फक्त 1 मिनिटासाठी मॅच आपण थांबवावी. या स्पर्धेसाठी मौल्यवान वेळ भाऊंना दिलेला आहे, त्या कारणास्तव आपण भाऊला विनंती करूयात की आपल्या गोड शब्दानं आपण सर्व प्रेक्षकांना आणि थँक्यू सो मच लगेचच सामन्याला सुरुवात करा. चला पाहुण्यांचं हे होते काही भव्य सन्मान. या मुख्य व्यासपीठावरती 18 बॉलमध्ये विजयासाठी 19 धावसंख्येची गरज आहे. गावदेवी नानिवली आणि त्यांचा विपक्षामध्ये स्वर्गीय दिबा पाटील प्रतिष्ठान उमरोली या 2 संघांमध्ये सामना चालू आहे. 18 चेंडू विजयासाठी 19 पहिलं षटक. पहिलं षटक पहिल्याच बॉलवरती भव्य चौकार. मनपूर्वक आभार भाऊ आपण या स्पर्धेच्या ठिकाणी उपस्थित. 2024 हा महत्वपूर्ण राहणार आहे. तटकरे साहेबांना सांगितलेले ते शब्द अजूनही सर्वांच्या कानावरती आहेत आणि तशाच शुभेच्छा आपण भाऊंना देऊयात. गोरगरिबांचा जनतेचा कैवारी, सामान्य जनतेचा नेता आणि सर्वांचा लाडका भाऊ सुधाभाऊ गारे, माजी उपाध्यक्ष तथा सभापती शिक्षण आरोग्य व क्रीडा समिती रायगड जिल्हा परिषदेचे सुधाभाऊ गारे या स्पर्धेच्या ठिकाणून रजा घेत आहेत. त्यांचं विशेष आभार आम्ही या स्पर्धेच्या वतीनं व्यक्त करत आहोत. मान्यवर या स्पर्धेच्या ठिकाणून रजा घेत आहेत आमचे रुपेशजी कोंडे, आमचे शंकरजी कोंडे.
पाहुणे या स्पर्धेच्या ठिकाणून रजा घेत आहेत. विशेष आभार भाऊंचा आणि त्यांच्यासोबत संपूर्ण जे मित्रपरिवार उपस्थित झाला होता त्यांचा विशेष आभार आम्ही व्यक्त करत आहोत की आपण या स्पर्धेच्या ठिकाणी उपस्थित राहिलात. या स्पर्धेची शोभा आपण 2 मिनिटांसाठी का होईना मात्र वाढवलीत, ज्यासाठी संपूर्ण कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती, भाऊंच्या मित्रपरिवाराने गर्दी केली होती आणि भाऊ या ठिकाणी आवर्जून प्रेमाखातीर उपस्थित राहिले. भाऊंचं मनपूर्वक आभार आम्ही व्यक्त करत आहोत. 2 बॉलमध्ये झाला धावा 5, 19 धावसंख्येचं टार्गेट. बॉलिंग मार्कवरती बॉलर मंगेश. आकाश गायकरचा स्विच इट फसला, क्लीन बोल्ड, फलंदाज बाद. विशेष आभार संपूर्ण जो पाहुण्यांचा ताफा या ठिकाणी उपस्थित झाला होता त्यांचं विशेष आभार आम्ही व्यक्त करत आहोत या स्पर्धेच्या वतीनं. ॲक्शन रिप्ले मध्ये चेंडू थोडासा खाली राहिला अपेक्षाहून. फलंदाज बाद झालेत. 5 धावा धावफलकावरती. 19चं टार्गेट आहे. अजून विजयासाठी 14. तीन चेंडू आणि 5 धावा. गोलंदाज तयार. फुल टॉस खेचून घेतलाय. क्षेत्ररक्षक पोचले. सुरुवातीला असं वाटलं की बॉल बाउंड्रीच्या बाहेर जाईल परंतु अडकला चेंडू. अतुल करेल परतीचा प्रवास. फलंदाज बाद. थँक्यू. 2 गडी बाद 5 धावा. नवीन फलंदाज रोहन आता मैदानाच्या आतमध्ये. विजयासाठी अजून उर्वरित 14 चेंडूंमध्ये 14 धावा संख्येची गरज आहे. रन बॉल इक्वेशन. रोहन आलेत नवीन फलंदाज. चौदा बॉलमध्ये 14ची गरज. बॅकफुटला जाऊन वरची काढा लागली आणि त्यानंतर बॉल चाला लॉंग स्टॉपला सर बाउंड्रीच्या बाहेर आला. धावा 4. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 9 या धावसंख्येवरती. विजयासाठी 13 चेंडूंचा खेळ बाकी राहिला आहे. 13 बॉलमध्ये विजयासाठी 10 धावसंख्येची गरज. थँक्यू. 9 धावा. लॉफ करतात एक्स्ट्रा कव्हरला. आणखीन एक सुंदर फटका चालला. डीप कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. रोहनच्या बॅट मधून सलगचा दुसरा 4. 13 धावा धाव पुस्तकावरती. विजयासाठी आता करशात धावा 12 चेंडूंमध्ये 6. चला लगेचच फिल्डिंग लावून घ्या. 13 धावा धाव पुस्तकावरती आहेत आतापर्यंत. नवीन गोलंदाज आता नितीन गडगे. 12 चेंडूंमध्ये 6ची गरज. बारा बॉल आणि विजयासाठी 6ची गरज. चला जास्तीचा टाइम घेऊ नका प्लीज. सॅकिंग एंड वरती आकाश. आता बॉलिंग मार्क वरती नितीन गडगे. चला जास्तीचा वेळ आपण घेऊ नका. बॉल तयार. सेन्सिबली पुश केला. शॉर्ट कव्हर पॉइंटला आकाश लोंगलेचा फटका. फक्त पुश केला. पुश करो खुश रहो. फक्त सिंगल लेगच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 14 वरती. विजयासाठी
5 धावांची गरज 11 चेंडूंमध्ये. पाहू आता रोहनच्या बॅटमधून सलगचा तिसरा चौकार येईल का, एका षटकाराने रोहन आपली मॅच फिनिश करेल का, हे देखील पाहणं कदाचित गरजेचं आहे. जास्तीचा वेळ आपण घेऊ नका, लवकरात लवकर डिसिजन घ्या. उर्वरित आता 11 चेंडूंचा खेळ बाकी, 11 मध्ये 5 धावसंख्येची गरज. पाहूया सलगचा तिसरा चौकार येईल का. चौकार अटॅक 100 वरती रोहन समोर खेळलेत मिड ऑफ मधून डीप मध्ये बॉल लॉंग ऑफला. ओ मिस्टेक झालेली तिथे, सेकंडचा कॉल लगेचच आकाशने क्षेत्र सोडलंय. ओ थ्रो देखील खराब, नक्की धावा जास्त मिळू शकतात. 2च मिळाल्यात. 2च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 16. विजयासाठी 3, 10 बॉलमध्ये 3. दहा बॉल आणि विजयासाठी आता 3 धावसंख्येची गरज. बॅट्समन सेफ. चला एकत्रित येऊ नका, विजयासाठी 3 बनवायच्यात. 9 बॉल 3. चला 9 बॉल आणि विजयासाठी 3 ची गरज. काय डिसिजन पंच. फलंदाज बाद. चला नवीन फलंदाज आता रोहित, कॅप्टन रोहित आता मैदानाच्या आतमध्ये येतात. तीन धावसंख्येची गरज आहे. 9 चेंडूंमध्ये 3 धावा. रोहित आलाय नवीन फलंदाज, लेफ्टी बॅट्समन. तीन धावांची गरज. बॉल तयार. सेन्सिबली ढकललाय स्क्वेअर लेगला. 1 रन तर पूर्ण. दुसऱ्यासाठी प्रयत्न चालवलाय, थोडासा चाच पडले, तत्पूर्वी 2 धावा. चांगली रनिंग. फक्त 1 रनची गरज. मॅच बरोबरी 7 पर्यंत सुटल्या. 1 धावसंख्येची गरज. गोलंदाज तयार. 1 रनची आवश्यकता. 8 बॉल 1. बॉल पाठवला सरळ रोहितनं सीमा पार. विजयी षटकार. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. पहिल्याच ओव्हर मध्ये 4 विकेट ज्याने घेतल्या तो आकाश गायकवाड ठरलाय. या